रोहन आणि कविताला निघायला थोडा उशीरच झाला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळे लोक दारू, पार्टी आणि जल्लोषात गुंतले होते. पण रोहनसाठी ही रात्र आनंदाची नव्हती. ती फक्त एक तारीख नव्हती, ती एक जखम होती. कार जंगलाच्या आत खोलवर जात होती आणि काळोख हळूहळू जिवंत होत होता. 3 वर्षांपूर्वीची गोष्ट. रोहन 25शीतला देखणा हँडसम तरुण. सोबत होती त्याची 22 वर्षांची सुंदर गोरीपान पत्नी कविता. गोव्याला पिकनिक, 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन. पण निघायला थोडा उशीर झाला आणि कधी कधी उशीर आयुष्यभरासाठी मनाला एखादा टोचणारा काटा ठरतो. सूर्य अस्ताला गेला, जंगलात अंधार साचू लागला आणि अचानक कार बंद पडली. इंजिनचा आवाज थांबला, हेडलाईट्स लुकलुकल्या आणि शांतता पसरली. इतकी भयानक शांतता, जणू जंगल श्वास रोखून बघत होतं. रोहन बाहेर उतरला. कविता घाबरून सीटवर बसली. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवले, ओरडले, मदतीची विनंती केली. पण प्रत्येक वाहन सरळ पुढे निघून गेलं, जणू ते दोघे कुणालाच दिसत नव्हते. कविताचा हात थरथरत होता. रोहन, मला भीती वाटते. तेवढ्यात दूर डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसा दिवा लुकलुकताना दिसला. आशेचा एकमेव ठिपका. अंधाराच्या मध्यभागी ते दोघे चालत त्या दिशेने निघाले. जवळ जाताच दिसली एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी. दार बंद होतं, पण रोहनने हात लावताच दार हळूच उघडलं. जणू आतून कुणीतरी उघडलं असावं, पण दारात कुणीच नव्हतं. आत मंद लालटेन जळत होती. एका लाकडी खाटेवर कोणीतरी अंगावर चादर घेऊन झोपलेलं. त्या व्यक्तीच्या अंगावरून हळूच चादर बाजूला झाली आणि पुढचं दृश्य पाहून दोघेही मागे सरकले. साधारण 35 वर्षांचा राकट माणूस, डोळे सताड उघडे, एकटक छताकडे पाहत, ना श्वासाची हालचाल ना पापणी लवलेली. तो मेला आहे का? कविताचा आवाज थरथरला. तेवढ्यात तो माणूस खाडकन उठून बसला, जसा एखादा ताठ मुर्दा उठावा तसा. कोण तुम्ही? त्याचा आवाज कोरडा, निर्जीव. रोहनने सगळी हकीकत सांगितली. तो माणूस काही क्षण नुसताच बघत राहिला, डोळे न हलणारे. रात्र इथेच काढा, तो म्हणाला. त्या वाक्यात आमंत्रण नव्हतं, तो एक आदेश होता. रात्र वाढत गेली. अंधार अजूनच गडद होत गेला. तो राकट माणूस एकटक कविताकडे पाहत होता. ना पापणी लवत होती, ना चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत होते. जणू तो जिवंत नव्हता, पण मृत्यूचं सावट वाटत होता. मंद लालटेन झोपडीच्या मध्यभागी तेवत होती. हळूहळू सगळे झोपले आणि अचानक खाडकन तो माणूस उठून बसला. त्याने कविताच्या चेहऱ्यावर उजव्या हाताचा पंजा ठेवला. कविता एकही किंकाळी न करता मूर्छित झाली. तो तिला खांद्यावर उचलून जंगलात निघून गेला. रात्र अजूनही संपलेली नव्हती. काही वेळाने रोहन जागा झाला. झोपडीत शांतता. कविता नाही, तो माणूस नाही. तो लालटेन घेऊन बाहेर धावला. बराच शोध घेतल्यावर एका झाडाला टेकून बसलेली कविता दिसली. संपूर्ण रक्तबंबाळ, डोळे सताड उघडे, पण प्रांजळ केव्हाच मावळलेली. रोहनची किंकाळी जंगलात रुजली. त्या रात्रीनंतर रोहन जिवंत राहिला, पण तो जगला नाही. त्याला स्वप्न पडायची, कविताची. मला मुक्त कर, माझा आत्मा अजूनही त्या सैतानाच्या कैदेत आहे. काही महिने गेले. एके रात्री खंडोबाची हळद घेऊन तो पुन्हा त्या झोपडीत गेला. आज तो राकट माणूस आणि कविता दोघेही मृतावस्थेत. पण अचानक तो माणूस उभा राहिला. यावेळी तो माणूस नव्हता, तो शुद्ध सैतान होता. त्याने रोहनवर झेप घेतली. रोहनने खंडोबाला स्मरण करून हळद फेकली. क्षणात
तो देह हवेत उडून जळत दूर होऊन नाहीसा झाला. कविताचा आत्मा समोर उभा होता. रोहनने तिच्या कपाळाला हळद लावली. आता तू मुक्त आहेस. ती वाळूत रूपांतरित झाली आणि आकाशात विरून गेली. आज 31 डिसेंबर 2025. कधीही दारू न पिणारा रोहन दारूच्या बाटल्यावर बाटल्या संपवतो, कारण काही आठवणी फक्त नशेतच सहन होतात.